स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी इथे बघू शकता मी चिकन घेतलेलं आहे। तर मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे चिकन 65। आपण आज फ्राय करणार आहोत चिकन। तर इथे मी एक पाव किलो चिकन घेतलेलं आहे। घरातले मसाले घेतलेले आहेत ते बघू शकता। फक्त मीठ घेतलं आहे, धना पावडर, हळदी, लाल तिखट, एक अंडा घेतलेला आहे, दही घेतलेला आहे, लसूण अद्रक वाटून घेतलेला आहे, ते कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि घेतलेला आहे कढीपत्ता बारीक चिरून। इथे आपलं सुहाना चिकन तंदुरी मिक्स मसाला एक घेतलेला आहे। तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे आपल्याला कसं मिक्स करायचं आहे ते मसाला। आपल्याला आधी मीठ आणि आपल्याला टाकून घ्यायचं आहे याच्यावरती लिंबू, थोडं लिंबू आपल्याला जास्तीच वापरायचं आहे। तर इथे आपण आधी लिंबू आणि मीठ लावून घेतलं आहे। आता आपण जे आपल्याला सगळं लाल मसाला आणि हळदी पावडर हे घालायचं आहे पहिलं आपल्याला। एक चमचा लसूण अद्रक वाटून घेतलेला, दही 2 चमचे घ्यायचे आहे, कारण की आपण लिंबू घातलेला आहे तर आपल्याला 1 ते 2 चमचे दही बस झालेला आहे। तर आता आपल्याला आधी जे मी एवढं घातलेलं आहे ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अंडा, तंदुरी मसाला, कॉर्नफ्लोअर आणि कोथिंबीर जी घालायची आहे ते आपण शेवटला घालूया। पहिलं एवढं आपण लावून घेऊया। आपला जो अंडा आहे ना तो फक्त आपल्याला वरचा सफेद घ्यायचा आहे। तर असं आपल्याला फोडून अर्धा आपल्याला अंडा फक्त घ्यायचा आहे। आता अंडा आपला मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता आपण कोथिंबीर आणि कढीपत्ता जे कापून घेतलेला आहे ते सुद्धा चांगलं लावून घेऊया। आता आपण एक अर्धा तास तरी आपण असंच ठेवून द्यायचं आहे। आणि जो आपला कॉर्नफ्लोअर आणि जी तंदुरी मसाला आपल्याकडे आहे ना ते आपण शेवटी लावूया। तर आता एक अर्धा तास आपण असंच मुरून देऊया। तर आता इथे आपले अर्धा तास झालेला आहे। तर आता आपण इथे कॉर्नफ्लोअर घालूया आणि इथे सुहाना चिकन तंदुरी मिक्स मसाला इथे बघू शकता तुम्ही मी काढलेला आहे। तर इथे बघा एक चटणीसारखंच असतं इथे बघा। तर हे सुद्धा आपण 2 चमचे घेणार आहोत। तर इथे चटणी बघू शकताय सुहानाची, तर ती सुद्धा आपण घेतली आहे। आता आपण कॉर्नफ्लोअर घेणार आहोत, ते आपण किती आपल्याला घालायचं आहे तसं आपण घालायचं। आता आपण मिक्स करून घेऊ। तर इथे आपण जी चटणी घातली आहे सुहाना चिकन, तर बघा ती छान फ्लेवर आलेला आहे। आता आपण तळायची सुरुवात करूया।
ते बघा आपलं चिकन एकदम क्रिस्पी बनलेलं आहे. आता आपण हा काढून घेऊया आणि दूध घालूया. चिकन 65 असा तयार झालेला आहे बघा. चिकनसुद्धा एकदम पीस बघा कसे कुरकुरीत झालेले आहेत. नक्की एकदा ट्राय करा. आवडल्यास नक्की लाईक शेअर करा, कमेंटसुद्धा करा की आमचं जे नवीन न्यू रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसलात तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. शेजवान चटणीसोबत सर्व केलेलं आहे.